नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। फेब्रुवारी हप्ता वाटप, त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। निधी खूप जास्त आहे आणि निधी मंजूर झालेला आहे पहा। त्याचबरोबर लाभार्थ्यांसाठी शासनाकडून अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे। या सर्व अपडेटची माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी स्क्रीनवर पहा, राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी स्थापन करण्यास मंजुरी दिलेली असून या निधीसाठी प्रारंभी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्क आधारित सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितलेले आहे। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 88 नुसार स्थापन होणारा हा निधी दिव्यांगांच्या हक्क आधारित सक्षमीकरणासाठी आर्थिक पाठबळ देणार आहे। राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून त्याला दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे स्वरूप दिलेले आहे आणि यामुळे कल्याण केंद्री दृष्टिकोनाऐवजी हक्क आधारित व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर राज्य निधीच्या माध्यमातून नियमित योजनांच्या चौकटीत न बसणारे किंवा या ठिकाणी निधी अभावी अपूर्ण राहिलेले उपक्रम राबवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे। पुनर्वसन, रोजगार, उपजीविका, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य सेवा, सहाय्यक निधी साधनांची उपलब्धता तसेच समुदाय आधारित समावेशक विकास या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून सुमारे 20 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आलेली आहे। याशिवाय व्यावसायिक सामाजिक दायित्व, देणग्या, अनुदान तसेच इतर विविध स्रोतांमधून प्राप्त होणारा निधीही या निधीत समाविष्ट केला जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पहा, तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने जो दिव्यांग सक्षमीकरण विभाग स्थापन करण्यात आलेला आहे, या विभागासाठी एकूण 20 कोटी रुपयांचा हा निधी मंजूर झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांना या निधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या सवलतींचा फायदा होणार आहे। वेगवेगळ्या गोष्टींसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे। पहा, शिक्षण असो, आरोग्य असो, सहाय्यक साधनांची खरेदी असो, उपलब्धता असो, त्याचबरोबर कौशल्य विकास यासारख्या वेगवेगळ्या गोष्टीवर या निधींचा वापर केला जाणार आहे। रोजगार, त्याचबरोबर उपजीविकेच्या साधनांसाठी देखील याचा वापर केला जाणार आहे। तर नक्कीच दिव्यांग व्यक्तींसाठी नव्याने कुठेतरी पहा वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। 20 कोटी रुपयांचा निधी इथं मंजूर झालेला आहे। वेगवेगळ्या गोष्टींसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे। आता आपला मुद्दा आहे, महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या ठिकाणी पहा, निधी तर मंजूर झालेला आहे, पण हा निधी एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपाचा आहे का? एप्रिल हप्ता यामध्ये निधीमधूनच जमा होणार आहे का? तर या ठिकाणी पहा, निधी एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपासाठीचा जो निधी आहे तो वेगळ्या पद्धतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून जारी करण्यात येईल। आता दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय येतो का डायरेक्ट पोर्टलवरती मेसेज पडतो, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि इतर लाभार्थी जे आहेत आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये, ते म्हणजे आपले निराधार बांधवांपैकी माझ्या विधवा महिला भगिनी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना या अगोदरप्रमाणेच पोर्टलवर मेसेज येऊन त्या अगोदर शासन निर्णय निर्गमित होऊन पैसे पडतात, हे आपल्याला माहीत आहे। परंतु दिव्यांगांसाठी या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून, पुढच्या महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून नव्याने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता निधी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे ही प्रोसेस कशा पद्धतीने सुरू होते हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि या प्रोसेसला जशी सुरुवात होईल तशी तुम्हाला सांगण्यात येणार आहे। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणखीन सद्यस्थितीला तरी कोणत्याही पद्धतीचं नोटिफिकेशन, मेसेज, GR, निधी काहीही मंजूर झालेलं
नाही. जशी ही प्रोसेस सुरू होईल कळवण्यात येईल तुम्हाला ही माहिती. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.